वर्ष 1665 जून महिना. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या तहात कोंढाणा किल्ला द्यावा लागला. मात्र 1670 साली कोंढाणा पुन्हा स्वराज्यात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. कोंढाण्याच्या मोहिमेवर जाण्यासाठी एकच नाव पुढे आलं आणि ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. दिनांक 4 फेब्रुवारी 1670 अष्टमीच्या काळोख्या रात्री अवघ्या 500 मावळ्यासह तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले आणि अत्यंत अकराल विकराल उंच असलेला कडा चढून तानाजी आणि मावळ्यांनी 2000 मुघल सैन्यांना लढा दिला. या लढाईत तानाजी आणि उदयभान आमने सामने आले आणि त्यांच्यात कडवी झुंज झाली. यात तानाजीनं आपला एक हात गमवावा लागला. मात्र तरी न डगमगता अखेरच्या श्वासापर्यंत यास याने अंगावर तलवारीचे वार झेलत उदयभानाला कडवी टक्कर दिली. अखेर या लढाईत तानाजी मालुसरे दारातीर्थी पडले. पण तोपर्यंत सूर्याजीने शेलार मामांनी मुघल सैन्याचा पाडाव काढून कोंढाणा ताब्यात घेतला. मात्र लाडक्या तानाजीची खबर ऐकताच महाराजी हळहळले आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, गड आला पण सिंह गेला.